Hello everyone. Let's see. Now rules for drawing ray diagram. Now first of all, concave rules for convex lens. आता समजा तुमच्या पेपरमध्ये रूल्स फॉर कॉन्व्हेक्स लेन्स आला तर त्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये थोडासा फरक पडतो आणि कॉन्केव लेन्स आला तर त्याच्यामध्ये फरक पडतो. दोन्ही नोट्समध्ये दिलेलं आहे, मी त्या टाकणारच आहे. Now if rays are parallel to principal axis, this is पहिल्यांदा हे रे डायग्राम काढायची असेल तर पहिल्यांदा लेन्स काढला मी. लेन्स नंतर this is parallel to principal axis, फोकस काढून घ्यायचा. this is optical center, this one is f1, this one is twice f1, here f2 and here twice f2. आता बघा हे जे डिस्टन्सेस आहे हे किती घेतले आहे ते सुद्धा डिसाईड करून टाका. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लाईन काढता तर सर्वात आधी लाईन काढायची. हा रे डायग्राम बरोबर ॲक्युरेट काढायचे असतात. लाईन काढायची, एक मधला पॉईंट घ्यायचा. मधल्या पॉईंटवर इथून वर 2 सेंटीमीटर, खाली 2 सेंटीमीटर अशी एक लाईन काढायची मधल्या पॉईंटला. आणि त्यानंतर मग हा लेन्स असा या पद्धतीने ही जी लाईन आहे ही थोडी अस्पष्ट अशी काढायची, ती दिसली नाही पाहिजे. आफ्टर दॅट हा झाला ऑप्टिकल सेंटर बरोबर इथला. इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटरवर आणि इकडून इकडे 2 सेंटीमीटरवर, इथून इकडे 2 सेंटीमीटर, इकडून इकडे 2 सेंटीमीटर. दिस वन इज f1, दिस वन इज ट्वाइस f1, दिस वन इज f2, दिस वन इज ट्वाइस f2. राहील लक्षात तुम्हाला. काय घेतलं मी पहिल्यांदा, सरळ एक लाईन काढली, वर 2 सेंटीमीटर, खाली 2 सेंटीमीटर, म्हणजे 4 सेंटीमीटरची ही परपेंडिक्युलर काढली आणि त्याला मग लेन्सचा फॉर्म दिला. ऑप्टिकल सेंटर हिअर 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. हे मेजरमेंट सर्व डायग्रामसाठी, रे डायग्रामसाठी कसं आहे, सारखं आहे सर्वांसाठी. आफ्टर दॅट बघा, इफ द रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, हा जो रे आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा आहे, पॅरलल आहे. दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, देन आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू द फोकस. रे डायग्राममध्ये एरो अतिशय महत्त्वाचे आहे. इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू द फोकस. पॅरलल, फोकस. सेकंड डायग्राम, इफ रे इज पासिंग थ्रू द फोकस, फोकसमधून गेला, then after refraction इथपर्यंत जायचा. आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. पहिल्या याच्यात पॅरलल, फोकस, मग आता फोकस पॅरलल. रे इज पासिंग थ्रू द इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, देन रिफ्रॅक्टेड रे विल पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. थर्ड रूल, अगेन सेम डायग्राम. दिस इज ऑप्टिकल सेंटर. If ray is passing through the optical center, then it will pass undeviated. हा जो आहे कुठेही न वळता सरळ अनडेविएटेड असा पास होतो. ऑप्टिकल सेंटर मधून गेला तर तो कसा जातो, अनडेविएटेड पास होतो. दीज आर द 3 रूल्स. 3 रूल्सवर पूर्ण रे डायग्राम आहे. आफ्टर दॅट डिफरन्स बिटवीन, आता याच्यामध्ये हे जे रूल्स आहे हे झाले कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. आता बघू आपण इथे कॉन्केव लेन्ससाठी. इफ दिस इज कॉन्केव लेन्स, दिस इज ऑप्टिकल सेंटर, रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, देन आता याची डायग्राम कशी काढाल तुम्ही. फोकस असा नाही काढू शकत, इथे फोकस आहे तर याला असं नाही दाखवतात कारण हा डायव्हर्जिंग लेन्स आहे. त्याच्यामुळे याचा फोकस इथे f1, ट्वाइस f1, दिस वन इज f2, ट्वाइस f2. रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, देन याला काढताना, ही रे डायग्राम काढताना बघा अशी काढायची. हा फोकस पकडायचा. इट इज अपियर साठी ह्या डॉटेड लाईन इथपर्यंत काढायच्या आणि इथून मग पूर्ण सरळ लाईन काढायची. हा एरो असा. इट इज अपियर टू डायव्हर्ज फ्रॉम द फोकस. शब्दरचना वेगळी आहे याच्यामध्ये. कोणत्या लेन्ससाठी, कॉन्केव लेन्ससाठी, बिकॉज इट इज अ डायव्हर्जिंग लेन्स. दॅट मीन्स इफ द रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस,
and parallel to principal axis, after refraction through the concave lens it appear to diverge from the focus. या फोकस मधून ती डायव्हर्ज होऊन राहिली आहे, निघून राहिली आहे असं वाटतं आहे. आफ्टर दॅट सेकंड रूल, इफ रे इज पासिंग थ्रू द फोकस, this is optical center, this one is focus. If it is passing through the focus, हे जर फोकस मधून जात असेल तर ती कशी राहील आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. इट विल अपियर टू, किंवा ती तुम्ही असं म्हणू शकता त्याला, फोकस मधून ती refracted ray will parallel to principal axis. आता बघा अशी डायग्राम येईल. इफ इट इज पासिंग थ्रू द फोकस, या फोकस मधून जात असेल, ती फोकस मधून गेल्यासारखी वाटत असेल, देन इट विल पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. ही डायग्राम अशी येईल, इकडे ह्या पद्धतीने ही येणार नाही. आफ्टर दॅट, if it is passing through the optical center, हा ऑप्टिकल सेंटर असेल, it will pass undeviated. ही जी आहे कुठूनही कसाही गेला तरी तो कसा जाईल आहे, अनडेविएटेड जाईल. हा फोकस मधून गेला, इथे हा असा गेला, तर इथून काय होईल तो पॅरलल, आणि इथून ही डॉटेड लाईन अशी अपियर टू फोकस. या फोकस मधून तो, या फोकस मधून गेल्यासारखा वाटत असेल तर तो रिफ्रॅक्टेड रे कसा राहील आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. तर ह्या दोन्ही डायग्राम इथे मी तुमच्या नोट्समध्ये त्या डायग्रामच्या जागी मी काय दिलेलं आहे, रिकाम्या जागा दिलेल्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या कंप्लीट करायच्या आहे. आफ्टर दॅट, रियल इमेज अँड व्हर्च्युअल इमेज. डिफरन्स, रियल अँड व्हर्च्युअल. नाव रियल इमेज अँड व्हर्च्युअल इमेज हे घ्यायसाठी पुन्हा मी ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्हाला दाखवेल त्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीचा जो व्हिडिओ टाकेन त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे. धिस रियल इमेज इज फॉर्म बाय कॉन्व्हर्जिंग ऑफ रेज. कॉन्व्हर्ज होत असेल, एकमेकांना भेटत असेल, तेव्हा जी इमेज तयार होत असेल त्यांच्यामुळे, दॅट इज कॉल्ड रियल. मग व्हर्च्युअल इमेज इज फॉर्म बाय diverging of rays. First difference. Second difference, real image is always inverted. जी इमेज उलटी दिसत असेल ती इमेज कशी असते, रियल. ऑलवेज इन्व्हर्टेड. व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज इरेक्ट, उभी. जी इमेज तुम्हाला सरळ दिसत असेल ती कशी असते, नेहमी व्हर्च्युअल अँड इरेक्ट. म्हणजे रियल अँड इन्व्हर्टेड हा शब्द राहिला आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट हा शब्द राहिला आहे. यांचं रियल इरेक्ट असं राहणार नाही किंवा व्हर्च्युअल इन्व्हर्टेड राहणार नाही. थर्ड वन, वी कॅन टेक धिस इमेज ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर घेता येते. वी कॅन नॉट टेक धिस इमेज ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर घेता येत नाही. आणि म्हणून आपल्याला जे प्रॅक्टिकल आहे ते आहे कॉन्व्हेक्स लेन्सचं, ज्याच्यामध्ये जी इमेज तयार होते आहे कॉन्व्हेक्स लेन्समध्ये ती रियल राहते. व्हर्च्युअलसुद्धा तयार होते परंतु त्याच्यामधल्या इमेजेस, परंतु याच्यामध्ये रियल इमेज, कॉन्व्हेक्स लेन्स हा रियल आणि व्हर्च्युअल दोन्ही इमेज तयार करतो, परंतु कॉन्केव्ह लेन्स कसा असतो, नेहमी व्हर्च्युअलच तयार करतो, व्हर्च्युअल इमेज तयार करतो.
आणि म्हणून आपल्याकडे प्रॅक्टिकल जे आहे एक्झामला, प्रॅक्टिकल एक्झामला ते इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स. तर हा डिफरन्स चांगल्या पद्धतीने करायचा असतो. आफ्टर दॅट इमेज फॉर्मेशन, रे डायग्राम आहे ह्या. Number 1, if object at infinity. आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं सर्वात आधी डायग्राम कशा काढायच्या. 1 लाईन लाईक दिस, मध्ये बरोबर 2 सेंटीमीटर वर आणि 2 सेंटीमीटर खाली, दॅट इज 4 सेंटीमीटर. किती सेंटीमीटरचा? 4 सेंटीमीटरचा काढायचा. दिस इज ओ, ऑप्टिकल सेंटर. आता हा ऑप्टिकल सेंटर पासून टू सेंटीमीटरवर इकडे 2 सेंटीमीटर. तुमच्या पुस्तकात ज्या डायग्राम निघतील त्या सांगून राहिले मी. इथून इकडे 2 सेंटीमीटर, इकडून इकडे 2 सेंटीमीटर. This one is F1, this one is 2F1, F2, 2F2. सर्व डायग्रामसाठी हे कॉमन राहील. कितीचा घेतला आपण? 4. ही लाईन अशी वाढवून टाकायची इकडे थोडीशी. आफ्टर दॅट आता बघ, इफ ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटीवर कोण आहे? सूर्य. सूर्याची किरणं कशी येतात? सरळ येतात, पॅरलल येतात एकमेकांना. दॅट मीन्स हिअर यू हॅड टू शो 2 rays on the upper side, 1, 2. बघा या लाईन पर्यंत नेत आहे मी. 2 rays. हा जो रे आहे अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस, इट विल पास थ्रू द ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर मधून जाऊन राहिला तर तो अनडेविएटेड पास होतो म्हणून. आणि खाली 2. लाईक दिस. एरो महत्वाचे आहे बघा, मी 5 ठिकाणी एरो दिले. इफ रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, देन आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस. मग पहिला रे फोकस मधून पास करा. बघा कुठून पास करते मी. या लाईन पर्यंत, उभ्या लाईन पर्यंत आणला, इथून मी फोकस पर्यंत पास करते. फोकस. दुसरा सुद्धा तसाच पास करायचा. फोकस. थर्ड वन इज ऑल्सो passing through focus. Why it is passing through focus? Because they are parallel to principal axis. Incident ray is parallel to principal axis. All the rays after refraction, all they are passing through focus. इथे एरो महत्वाचा आहे. Now आता बघा सूर्य किती मोठा, आणि जेव्हा तुम्ही सूर्याची किरणं कॉन्व्हेक्स लेन्स मधून पाठवतात अगदी असा पॉइंट मिळतो. अँड दिस पॉइंट इज ऑन द प्रिन्सिपल फोकस. आता बघा याच्यामध्ये 3 पॉइंट लिहिणं आवश्यक असतं. प्रत्येक ठिकाणी 3 पॉइंट मी. पोझिशन ऑफ द इमेज. पोझिशन कशी आहे? नंबर 1 ए, पोझिशन B1, 2 साइज, अँड थर्ड नेचर. आता पोझिशन कुठे मिळाली आहे? पोझिशन म्हणजे ती इमेज कुठे मिळाली आहे? हिअर ऑन F2, दॅट इज ऑन फोकस. व्हॉट इज द साइज ऑफ द इमेज? रेज किती दुरून येतात, किती मोठा सूर्य आहे, आणि त्याचा जो आहे त्याची जी इमेज मिळते इथे पॉइंट साइज, म्हणून इथे काय येतं? पॉइंट साइज. थर्ड नेचर. याचा नेचर नेहमीच, इफ इमेज इज फॉर्म, ऑब्जेक्ट इज हिअर, इकडच्या साईडला ऑब्जेक्ट आहे, इमेज जर इकडे मिळत असेल दॅट इज रिअल. आणि रिअल सोबत कोणता शब्द असतो? इन्व्हर्टेड. रिअल अँड इन्व्हर्टेड. तर ही झाली पहिली डायग्राम. त्यानंतर दुसरी डायग्राम, इफ ऑब्जेक्ट इज बियॉन्ड ट्वाइस
F1. इथे मी स्टॉप करते आणि पुन्हा